नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण मराठी शब्दसंग्रहाचा अभ्यास करत असताना सध्या आपण आयोगाच्या प्रश्नांच्याच माध्यमातून काय करत आहोत, मराठी शब्दसंग्रहाची रिव्हिजन करत आहोत, उजळणी करत आहोत. बरोबर. शब्दसंग्रहाची रिव्हिजन करत असताना आपण आयोगाचे प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या आजूबाजूची सर्व माहिती सविस्तर चर्चा करत आहोत त्यावरती. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 स्टेट सर्व्हिस मेन्स 2019 मधील प्रश्नांवरती काय करूयात, चर्चा करूयात. लगेच लेक्चर्सला आपण सुरुवात करूयात. बघा, पहिलाच प्रश्न आहे, वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत. आता बघा, ज्यावेळेस असं जोड्या लावायला प्रश्न येतो त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला जे काही येतंय ते पहिल्यांदा आपण सोडून घ्यायचं असतं आणि त्यानंतर मग इतर गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आता तोंडात बोट घालणे हा वाक्प्रचार कॉमन आहे, सर्वांना माहित असतो. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत ज्यावेळेस आपल्याला आश्चर्य वाटतं, नवल वाटतं, त्यावेळेस आपण तोंडात बोट घालतो. तुम्ही दुबईला गेले, खूप मोठ्या इमारती पाहिल्या उंचच उंच, तर तुम्ही तोंडात बोट घालून म्हणणार आहे, अबा बाबा किती मोठी उंच इमारत आहे. बरोबर. तोंडात बोट घालणे म्हणजे नवल करणे, हे लगेच आपल्याला उत्तर देता येतं. सोपा प्रश्न आहे. मग अशा वेळेस आपल्याला ऑप्शन इलिमिनेशन करणं सोपं जातं लगेच. सी ला 2 हा एक, हे दोन पर्याय शिल्लक राहतात. पर्याय क्रमांक 1 आणि 3 एलिमिनेट होतो. आले लक्षात. पुढे बघा, तोंडावर येणे. आता बघा, तोंडावर येणे आपण म्हणतो बघा, आता परीक्षा तोंडावरती आलेली आहे म्हणजे अगदी जवळ आलेली आहे, फार जवळ आलेली आहे. बरोबर. म्हणजे तोंडावर येणे म्हणजे काय, फार जवळ येणे, हा त्याचा अर्थ आहे. डीला एक, असे दोनच पर्याय आहेत. म्हणजे बघा, आता इथे ए आणि बी ला 3 किंवा 4 किंवा 4 किंवा 3 असे दोन पर्याय आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहे. आता हे दोन वाक्प्रचार जे शिल्लक राहिलेत ना, यावरती कन्फ्युजन आपलं होऊ शकतं. मग आता काळजीपूर्वक लक्षात घ्या, त्यावरती आपण चर्चा करूयात, समजून घेऊयात त्याचा अर्थ. तारे तोडणे आणि तोंड टाकणे. बरोबर. आता बघा, आपण बोलताना सहज बोलतो की नको अकलेचे तारे तोडूस. अकलेचा संबंध येतोय म्हणल्यावरती तिथं वेड्यासारखं काहीतरी बोलण्याचा संबंध येतोय. लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण म्हणतो अकलेचे तारे तोडू नकोस, त्यावेळेस तो वेड्यासारखा बोलत असतो. अशा अर्थाने तारे तोडणे म्हणजे वेड्यासारखे बोलणे हा वाक्प्रचार येतो. तोंड टाकणे. बघा, ग्रामीण भागात तुम्ही ऐकलं असेल, एखादा मोठा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला म्हणतो, काय तोंड टाकून बोलू नकोस. मग एखाद्या व्यक्तीने अक्षरशः तोंड टाकून दिलेलं आहे, म्हणजे काही वाही तो बोलतोय, उलट सुलट असंबंध बोलतोय, उलट पालट कसंही मनाला लागेल असं बोलतोय. अशा अर्थाने तोंड टाकणे म्हणजे अद्वा तद्वा बोलणे, म्हणजे असंबंध अप्रस्तुत बोलणं ज्याचं असतं, अशा वेळेस तोंड टाकणे हा वाक्प्रचार वापरला जातो. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे, तारे तोडणे म्हणजेच वेड्यासारखे बोलणे आणि तोंड टाकणे म्हणजे अद्वा बोलणे. हिच्यात कन्फ्युज होऊ शकतं. बरेच विद्यार्थी काय करतात, तारे तोडणे म्हणजे अद्वा बोलणे असंही उत्तर देऊ शकतात, पण ते उत्तर तुमचं चुकेल. लक्षात घ्यायचंय, तारे तोडण्याचा संबंध अकलेचे तारे तोडण्याशी घ्यायचा आणि अकलेचा संबंध येतो म्हणल्यावरती वेड्यासारखं बोलण्याशी संबंध येतो तिथे. आले लक्षात. तारे तोडणे म्हणजे वेड्यासारखं बोलणे. तोंड टाकणे, आपण म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, आपण बोलतो एखाद्याला की फार तोंड टाकल्यासारखं बोलू नकोस. म्हणजे आता बोलायला आपण तोंडाने बोलतो, बोलणं व्यवस्थित अपेक्षित असतं, परंतु एखादा व्यक्ती काही बाही बोलतोय, तोंड अक्षरशः त्याने टाकून दिले बाजू आणि मनात येईल ते बोलतोय, उलट पालट बोलतोय म्हणजे अद्वा तद्वा बोलतोय. तोंड टाकणे म्हणजे अद्वा तद्वा बोलणे, हे लक्षात राहू द्या काळजीपूर्वक. हे वाक्प्रचार बघा मी का हायलाइट करतोय, हे रिपीट होत असतात, त्यामुळे आपल्याला त्यावरती थोडं मायन्यूट लेवलला जाऊन चर्चा करणं अपेक्षित आहे किंवा लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. यातला फरक लक्षात ठेवा. चालतंय. पुढचा प्रश्न पाहूयात. बघा, कोल्हेकुई करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांग. नावातच आहे, कोल्हेकुई करतात म्हणजे काय, कोल्ह्यांची ओरड आहे एक प्रकारे. आता कोल्हे ओरडल्यावरती आपल्याला काय विशेष वाटणार आहे का काही? कितीही ओरडत बसा ना, कोण लक्ष देणार आहे? कोल्हेकुई कोणाला आवडणार आहे? नाही ना. ज्यावेळेस कुठेही एखादी व्यर्थ अशी ओरड केली जाते, ज्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात, अशा अनुषंगाने कोल्हेकुई करणे म्हणजे ज्यातून काही फायदा नाही, निष्पन्न काहीच होणार नाही, अशी ओरड ज्यावेळेस केली जाते, त्यावेळेस व्यर्थ ओरड केली जाते, त्यावेळेस कोल्हेकुई करणे हा वाक्प्रचार वापरला जातो. फक्त सी बरोबर येणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पळून जाणे वगैरे असं कन्फ्युजन होऊ शकतं. कोल्हेकुई करण्याचा आणि पळून जाण्याचा काही संबंध येत नाही, लक्षात राहू द्या. कारण पर्याय तसे फ्रेम केले जातात बघा, इथे सी आणि डी बरोबर असा पर्याय फ्रेम केलेला आहे. बरोबर. सी मध्ये काय येतं, व्यर्थ ओरड करणे, आणि डी मध्ये काय येतं, पळून जाणे. मग असं येणार नाही, दोन्ही येणार नाही, पळून जाण्याचा रेफरन्स येत नाही कोल्हेकुई करण्यामध्ये. हे लक्षात ठेवा काळजीपूर्वक. लेक्चरमध्ये पण आपण हे बोललेलो आहे. बघा, कोल्हेकुई करणे म्हणजेच व्यर्थ ओरड करणे. खूप मोठ्याने ओरडणे हे येणार नाही. व्यर्थ हा शब्द इथं कीवर्ड महत्वाचा आहे. बडबड करणे वगैरे याच्याशी संबंध येणार नाही. कोल्हेकुई करणे म्हणजे व्यर्थ व्यर्थ ओरडणे. काळजीपूर्वक लक्षात घ्या, फक्त सी बरोबर येणार आहे. पुढे पाहूयात. बघा आपण, राजाने अलबत्त्या गलबत्त्यांना सभेतच अर्धचंद्र दिला.
म्हणून त्यांची कणिक तिंबली गेली नाही. एक वाक्य दिले, आता ह्या वाक्यात 3 वाक्प्रचार येतात: अलबत्त्या, गलबत्त्या, अर्धचंद्र देणे आणि कणिक तिंबणे. बरोबर, मग यांचे अर्थ काय? अर्धचंद्र देणे याचा अर्थ आपल्याला माहितीच पाहिजे. कणिक तिंबणे याचा अर्थ सुद्धा आपल्याला माहित असणं अपेक्षित होतं, कारण वारंवार यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि आपण लेक्चरमध्ये त्याची व्युत्पत्ती आपण समजून सांगितलेली आहे की अर्धचंद्र देणे म्हणजे गचंडी देणे, किंवा त्याला आपण हकालपट्टी करणे असं पण म्हणतो. बरोबर, गचंडी देणे. आता आपण पाहिलं होतं की एखाद्याच्या जर कॉलरला पकडून, मेघासांडी पकडून त्याला आपण हाकलून ज्यावेळेस देतो, त्यावेळेस आपल्या हाताचा आकार असा अर्धचंद्रासारखा होतो. बरोबर, मग त्यावरूनच अर्धचंद्र देणे म्हणजे गचांडी देणे किंवा हकालपट्टी पट्टी करणे असा प्रचार रूढ झालेला आहे. बी बरोबर आहे. कणिक तिंबणे, आता कणिक म्हणजे आपण सर्वांना माहित असेल जे पीठ आहे, ते पीठ आपण मळतो. म्हणजे त्याची पोळ्या चपात्या वगैरे करण्यासाठी पीठ ज्यावेळेस तयार केलं जातं, त्यावेळेस ते पिठात पाणी टाकून त्याचा असा एक गोळा बनवला जातो. तो गोळा बनवत असताना त्यावरती असे आपण मुठीने काय करतात, मारलं जातं, असं एक प्रकारे तिंबलं जातं त्यावरती. बरोबर, म्हणजे कणिक आपण तिंबतो. तसंच एखाद्या व्यक्तीच्या पाठीवरती असं आपण धपाधप मारलं, खूप मारलं त्याला, तर त्याला एक प्रकारे आपण कणिक तिंबल्यासारखंच करणार आहे ना. आलंय का लक्षात? कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे असा त्याचा अर्थ प्राप्त होतो त्याला. अर्धचंद्र देणे म्हणजे गचंडी देणे असा अर्थ आहे. हे आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे यावरती, पुन्हा एकदा आपण रिवाईज करतोय. आले लक्षात? आता अलबत्त्या गलबत्त्या फॉर एक्झाम्पल जरी तुम्हाला माहित नसेल अलबत्त्या गलबत्त्या म्हणजे काय, तरी तुम्हाला एकतर दिलेल्या वाक्यावरून अर्थ लावता येतोय, किंवा ऑप्शन मध्ये जर पाहिलं बी आणि सी फिक्स बरोबर आहे, बी आणि सिक्स फिक्स बरोबर आहे, तर तसे एकच पर्याय शिल्लक राहतो आपल्याकडे, एबीसी बरोबर. त्यामुळे तिच्यात ए पण बरोबर येतो. अलबत्त्या गलबत्त्या म्हणजे क्षुल्लक माणूस. राहील लक्षामध्ये? कोणी अलबत्त्या गलबत्त्या असं आपण म्हणतो ना, काय सटरपटर अलबत्त्या गलबत्त्या आहे म्हणजे एखादा क्षुल्लक माणूस आहे, त्याला उद्देशून अलबत्त्या गलबत्त्या म्हटलं जातं. राजाने अलबत्त्या गलबत्त्यांना सवेतच अर्धचंद्र दिला. क्षुल्लक व्यक्ती आहेत ना, म्हणून त्यांना अर्धचंद्र दिला, त्यांची हकालपट्टी केली, म्हणून त्यांची कणिक तिंबली गेली नाही. ते तिथंच थांबले असते तर त्यांना खूप मार भेटला असता अक्षरशः. अशा अर्थाने हे लक्षात घ्या: अलबत्त्या गलबत्त्या क्षुल्लक माणूस, अर्धचंद्र देणे गचांडी देणे, कणिक तिंबणे खूप मार देणे. चालेल, पुढे पाहूयात. बघा आपण आता हा प्रश्न काळजीपूर्वक लक्षात घ्या. हा प्रश्न रद्द झालाय. का रद्द झालाय ते मी तुम्हाला सांगतो. इथे कन्फ्युजन होतं एक्झाम मध्ये फिक्स, कितीही प्रश्न सोपा वाटला तरी. हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. बघा आता तुम्ही ज्यावेळेस गुरुत्व हा शब्द पाहता, त्यावेळेस तुमच्या लगेच लक्षात येतं की गुरु ह्या शब्दाला तो हा प्रत्यय लागलेला आहे. आणि मग तुम्ही काय म्हणसाल, तो हा प्रत्यय लागलाय मग गुरुत्व म्हणजे प्रत्यय घटित शब्द आहे. पण कन्फ्युजन तयार होतं एक्झाम मध्ये. लक्षात घ्या का होतं हे मी तुम्हाला सांगतो. आता 2 शब्द देतो मी तुम्हाला, काळजीपूर्वक लक्षात घ्या. वाढफी हा एक शब्द आहे आणि गुरुत्व असा एक शब्द आहे फॉर एक्झाम्पल. आता वाढपी या शब्दामध्ये पी हा प्रत्यय, सॉरी, गुरुत्व या शब्दामध्ये तो हा प्रत्यय. बरोबर, दोन्ही प्रत्यय गटित शब्द आहेच. पण स्पेसिफिक बोलायचं जर झालं तर वाढपी ह्या शब्दाला आपण कृदंत प्रत्यय लागलेला आहे, कारण वाढ हा काय धातू आहे, वाढण्याची क्रिया आहे ना. क्रियावाचक शब्दाला धातूला ज्यावेळेस प्रत्यय लागतो त्यावेळेस त्याला कृत प्रत्यय म्हटलं जातं, आणि त्यापासून तयार होणाऱ्या शब्दाला कृदंते असं म्हटलं जातं. हा प्रत्यय गटितच शब्द आहे. बरोबर. आणि गुरुत्व, गुरु आता हे काय येतं, गुरु हे सामान्य नाम झालं, म्हणजे गुरुजी किंवा शिक्षक या अर्थाने, किंवा गुरु ह्या ग्रह अर्थाने ते विशेष नाम झालं. नामाला हा तो प्रत्यय लागलाय. ज्यावेळेस नाम सर्वनाम किंवा अव्ययांना प्रत्यय लागतो त्यावेळेस त्या प्रत्ययाला तद्धित प्रत्यय म्हटलं जातं. त्यापासून तयार होणाऱ्या शब्दांना तद्धिते म्हटलं जातं. ही आपण चर्चा ऑलरेडी लेक्चरमध्ये केलेली आहे. आले लक्षात? मग तद्धितांनाच आपण काय म्हणतो, नाम सर्वनाम किंवा अव्ययांना ज्यावेळेस प्रत्यय लागतात अशा तद्धितांना आपण शब्द साधिते असं म्हणतो. स्पेसिफिक शब्द साधिते. बरोबर, म्हणजे हे प्रत्यय घटित शब्द आहेतच, निश्चितच प्रत्यय घटित आहे, परंतु स्पेसिफिक बोलायचं झालं तर ते शब्द साधिते झाले ज्यावेळेस नाम सर्वनाम अव्ययांना प्रत्यय लागतात त्यावेळेस. मग गुरुत्व हा शब्द इथं स्पेसिफिक आपल्याला शब्द साधित्य हे उत्तर द्यावं लागेल. आलंय लक्षामध्ये? चुकून प्रत्यय घटितला आपण गुरुत्व लिहू शकतो, पण नाही. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं, स्पेसिफिक शब्द जर असेल आपल्याकडे, नाम सर्वनाम विशेषणांना प्रत्यय लागलेले आहेत, मग स्पेसिफिक शब्द साधित्य असंच उत्तर द्यायचं. आलंय लक्षात? आता बघा, डावपेच हा शब्द आहे. डाव म्हणजेच पेच. आणि ज्यावेळेस एकाच अर्थाचे दोन्ही शब्द मिळून शब्द तयार होतो त्यावेळेस अशा शब्दांना आपण अंश अभ्यस्त शब्द म्हणतोय, आपण पाहिलेलं आहे. बरोबर. आता इथं डाव आणि पेच हे दोन्ही फारसी भाषेतले शब्द आहेत. फारसी भाषेतील शब्द एकत्र येऊन हा अंश अभ्यस्त शब्द बनलेला आहे. ही चर्चा आपण ऑलरेडी केलेली आहे, कसे समानार्थाचे शब्द एकत्र येऊन अंश अभ्यस्त शब्द बनतात. त्याच्या ट्रिक्स वगैरे पण आपण सगळ्या पाहिलेल्या आहेत लेक्चर्समध्ये. बरोबर. तर मग इथे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे, डावपेच म्हणलं की हा अंश अभ्यस्त शब्द आहे.
आणि स्पेसिफिक बोलायचं झालं तर तो अंशाभ्यस्त शब्द आहे. बरोबर. आता सी ला 4 आणि डी ला किती आहे? 3. बरोबर. तसा एकच पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल, पण इथं या ठिकाणी ए आणि बी मध्ये थोडं कन्फ्युजन आहे, त्यामुळे हा प्रश्न रद्द झालाय. का झालाय बघा, आता तुम्ही पाहसाल प्रबल आणि संवाद, इथे दोन्ही या ठिकाणी उपसर्ग आहेत. बरोबर. प्रबल ह्या शब्दाला प्र हा उपसर्ग आहे, संवार ह्या शब्दाला सम हा उपसर्ग आहे. सम अधिक हार, त्यावरून संहार हा शब्द बनलेला आहे. आले लक्षात? म्हणजे इथे दोन्ही हे उपसर्ग घटित शब्द आहेत. बरोबर. म्हणजे त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. आणि इथं ह्या पर्यायात प्रत्यय घटित शब्द दिलाच नाही. तर इथं प्रबलच्या ऐवजी जर वाढपी हा शब्द जर दिला असता, पी हा प्रत्यय लागलाय, मग त्याला आपण प्रत्यय घटित म्हणलो असतो आणि पर्याय क्रमांक 1 आपण उत्तर दिलं असतं. आले लक्षामध्ये? काळजीपूर्वक लक्षात घ्यायचंय. अशा प्रकारे हे हे शब्द साधित्य ही संकल्पना प्रामुख्याने लक्षात ठेवा व्यवस्थित, त्यामुळे कन्फ्युजन होणार नाही. पुढे पाहूयात आपण. बघा आता, विरुद्धार्थी शब्द. सोपा प्रश्न होता. परस्परांचे विरुद्धार्थी शब्द बनून झालेले शब्द तयार आहेत. आता जमा खर्च, जमाच्या विरुद्धार्थी खर्च, विरुद्धार्थी आहे ना एकमेकांच्या, जमाच्या विरुद्धार्थी खर्च, आणि त्यावरून जमा खर्च शब्द तयार झाला, हे येणार आहे. तेजीच्या विरुद्ध मंदी, तेजीचा काळ असतो, मंदीचा काळ असतो, अर्थव्यवस्थेत आपण अभ्यासतो. बरोबर. मग एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. हार आणि जीत एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. सोपा प्रश्न आहे, आपल्या सर्वांना माहित असेल. आता सगळे सोयरे हे समानार्थी शब्द झाले. बरोबर. सगळे म्हणजेच सोयरे, त्यामुळे विरुद्धार्थी शब्द असलेले शब्द म्हणल्यावरती एसीडी बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे पाहूयात. बघा, क्रांती. आता बघा, दोन शब्द आहेत, आपण वारंवार लेक्चरमध्ये सुद्धा त्यावरती चर्चा केलेली आहे. एक शब्द आहे क्रांती आणि दुसरा शब्द आहे उत्क्रांती. बरोबर. क्रांती म्हटलं तर एकदम बदल होतो, लक्षात घ्या. बरोबर. क्रांतीमध्ये एकदम बदल अपेक्षित असतो, उत्क्रांतीमध्ये हळूहळू बदल अपेक्षित असतो. जसं की माणसाची उत्क्रांती झालेली, माणूस काय असा अचानक उत्क्रांत झाला नाही. हजारो लाखो वर्षामध्ये माणसामध्ये सतत बदल घडत गेलेले आहेत, आणि त्यापासून आजचा आधुनिक मानव निर्माण झालेला आहे. बरोबर. ही माणसाची एक प्रकारे काय झाली आहे, उत्क्रांती झालेली आहे. उत्क्रांतीमध्ये हा हळूहळू बदल अपेक्षित असतो, क्रांतीमध्ये मात्र एकदम बदल अपेक्षित असतो. जसं की 17व्या शतकात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली, म्हणजे अचानक एकदम बदलले ना सगळे, म्हणजे कामाचं स्वरूप बदललं, म्हणजे उत्पादनाच्या पद्धती एकदम अचानक बदलल्या. बरोबर. इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिक क्रांती झाली तिथं अचानक. एकदम बदल ज्यावेळेस होते त्यावेळेस क्रांती होते. बरोबर. आणि हळूहळू बदल ज्यावेळेस होतो त्यावेळेस उत्क्रांती होते. आता हे दोन्ही बदल इष्ट असतात, म्हणजे योग्य असे बदल असतात, इष्ट बदल असतात. परंतु एकदम बदल झालाय, इष्ट बदल झालाय, त्याला क्रांती म्हणायचं. हळूहळू बदल झालाय, इष्ट बदल झालाय, त्याला उत्क्रांती म्हणायचं. हा फरक काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आता क्रांती म्हणलं तर कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणार आहे का? नाही. क्रांती ही अचानक किंवा एकदम असते. आता कोणत्याही क्षेत्रात चळवळीने, आता क्रांतीमध्ये चळवळ अपेक्षित असते असं नाही. आता काही चळवळींमध्ये क्रांती केली जाते निश्चित, परंतु तिथं चळवळीने होणारा बदल अपेक्षित नसतो, लक्षात घ्या. एकदम होणारा इष्ट बदल कोणत्याही क्षेत्रात असेल, मग तो औद्योगिक क्षेत्रात असेल किंवा सामाजिक क्षेत्रात असेल, कुठलीही प्रकारची क्रांती असेल. बरोबर. सी या ठिकाणी फिक्स बरोबर येणार आहे. फक्त सी येणार आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. आता बघा, औद्योगिकरणाने होणारा इष्ट बदल. आता औद्योगिक क्षेत्रात इष्ट बदल झालाय, एकदम झालाय, त्याला औद्योगिक क्रांती आपण म्हणूयात निश्चित. आणि आपल्याला फक्त इथं क्रांती या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. ही क्रांती कोणत्याही क्षेत्रात असू शकते आणि एकदम होणारा हा बदल असू शकतो, त्यामुळे फक्त सी बरोबर येणार आहे, डी येणार नाही. आले लक्षात? पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा आता, म्हणी आणि त्याचे योग्य अर्थ यांच्या जोड्या जुळवायच्यात. अशा वेळेस प्रश्न एकदम सोपा असतो, कारण 4 म्हणी दिलेल्या असतात, पुढे 4 अर्थ दिलेले असतात. 1-2 म्हणींचे अर्थ लागले तरी आपल्याला उत्तर देता येतं. सोपं आहे. आता आपल्याला माहित असेल की बघा, आता काशीत मल्हारी महात्म्य ही म्हण आपण वारंवार वाचतो, ऐकतो. आता मल्हारी महात्म्य जेजुरीत जाऊन केलं पाहिजे ना. महात्म्य म्हणजे महती गाणं, म्हणणं, सांगणं, मांडणं. बरोबर. पण काशीमध्ये जाऊन तुम्ही मल्हारी महात्म्य म्हणताय, म्हणजे नको तिथे जाऊन नको ती गोष्ट करताय. काशीत काशी विश्वेश्वराचं आपण महात्म्य म्हटलं पाहिजे. बरोबर ना. जिथं गेल्यावरती योग्य त्या ठिकाणी योग्य त्या गोष्टीच केल्या पाहिजेत. पण योग्य त्या ठिकाणी योग्य त्या गोष्टी न करता नको तिथे नको ती गोष्ट ज्यावेळेस केली जाते, त्यावेळेस काशीत मल्हारी महात्म्य ही म्हण वापरली जाते. नको तेथे नको ती गोष्ट करणे. लेक्चरमध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. डी ला 4, 3 पर्याय आहेत या ठिकाणी. बघा, कानात बुगडी आणि गावात फुगडी.
आता बघा, एखादी स्त्री असते, बुगडी हा कानात घालण्याचा एक अलंकार आहे. बरोबर. त्या स्त्रीने काय केलेलं आहे, कानात बुगडी हा अलंकार घातले, अख्ख्या गावात गेली, सगळ्यांना दाखवत सुटली, फुगडी घातली, फुगडी खेळायला गेली स्त्रियांमध्ये, दाखवलं सगळ्यांना, बघा माझ्या कानात बुगडी आहे. म्हणजे काय केलेलं आहे, थोडीशी संपत्ती आहे स्वतःजवळ, पण त्याचं उगाच प्रदर्शन करायचं. आणि आपल्या जवळच्या अगदी थोड्याशा संपत्तीचं प्रदर्शन करणं, या अर्थाने कानात बुगडी गावात फुगडी ही म्हणून वापरली जाते. आलं लक्षात? थोडीशी संपत्ती, इथं हा कीवर्ड लक्षात घ्या. थोड्याशा संपत्तीचं ज्यावेळेस प्रदर्शन केलं जातं, त्यावेळेस त्याला कानात बुगडी गावात बुगडी असं म्हटलं जातं. आता काडी चोर तो माडी चोर. एखाद्याने काडी चोरली, मग त्यानेच माडी चोरली असं म्हणायचं. म्हणजे काय, क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध जोडायचा. बरोबर ना? काडी चोरली त्यांनी, मग त्यांनी काडी चोरली म्हटल्यावर माडी चोरणारा पण तोच असेल बाबा, असं उगाच संबंध जोडायचा. क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी ज्यावेळेस संबंध जोडला जातो, त्यावेळेस काडी चोर तो माडी चोर ही म्हण वापरली जाते. राहील लक्षामध्ये? बीला एक येणार आहे. आता कशात काय नाही फाटक्यात पाय. आपण म्हणतो बुडत्याचा पाय खोलात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी वाईट घडत असताना आणखी वाईट घडतं. मग त्यावेळेस कशात काय नाही फाटक्यात पाय, असं ही पण म्हण वापरली जाते. लक्षात राहू द्या, कशात काय नाही फाटक्यात पाय, वाईटात आणखी वाईट घडणे. पुढे बघा, दाम तसे काम. आपण मागच्याच लेक्चर्स मध्ये यावरती चर्चा केलेली आहे. जशी देणावळ तशी धुनावळ. फक्त सी बरोबर येणार आहे. डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे काय, अथक परिश्रम केलाय, खूप मोठी मेहनत घेतलेली आहे, परंतु प्रत्यक्षात थोडसच काहीतरी फायदा झालेला आहे. अख्खा डोंगर पोखरलाय आणि सापडले काय, तर फक्त उंदीर. पूर्ण डोंगर पोखरल्यानंतर आपल्याला खूप मोठा खजिना सापडला पाहिजे, खूप मोठा आपल्याला धातू सापडले, किंवा आपण मिनरल खनिज सापडले असं म्हटलं पाहिजे. बरोबर. डोंगर पोखरलाय, फक्त उंदीर सापडले, म्हणजे खूप सारा परिश्रम करून अल्पसा फायदा झालेला आहे, अशा अर्थाने ही म्हण वापरली जाते. हा. जन्म आला हेला पाणी वाहत मेला. बघा, हेला म्हणजे काय असतो, म्हणजे कुंभाराकडे पाणी वाहण्यासाठी हेला नावाचं, किंवा आपण एखादा रेडा वगैरे हा प्राणी असतो. बरोबर. म्हणजे काही व्यक्तींच्या बाबतीत काय असतंय, सतत श्रमाचीच कामं त्यांच्या वाट्याला येतात, किंवा फारशी ज्ञानी नसतात, बुद्धिमान व्यक्ती नसते, किंवा आपल्या ज्ञानाचा ते वापर वगैरे करतच नाहीत, फक्त सांगकाम्या पद्धतीने काम करत राहतात फक्त. मग अशा व्यक्तींना उद्देशून जन्म आला हेला पाणी वाहत मेला अशी म्हण वापरली जाते. आले लक्षात? पुढे बघा, तद्भव शब्दांचा गट आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. झाड, दगड, दोंडा हे आपल्याला देशी शब्द आहेत, माहिती आहेत. घोडा हा देशी शब्द आहे. अर्ज मंजूर, शाहीर, मालक. आपण आरबी मालकाची गोष्ट पाहिली होती, ती स्टोरी पाहिली होती. मग आरबी शब्द कसे लक्षात ठेवायचे त्याची ट्रिक पाहिली होती. बरोबर. पान, पाय, सासू, सासरा. आता बघा, कर्ण आणि चक्र जशाच तसे आलेले आहेत संस्कृत मधून, म्हणजे हे तत्सम शब्द झाले. विद्वान, जल हे तत्सम शब्द झाले. आपल्याला विचारले तद्भव, पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. कारण पर्ण ह्या शब्दात थोडा बदल होऊन पान हा शब्द आलाय, थोडे बदल होऊन आलेले शब्द जे असतात ते तद्भव असतात, आपल्याला माहिती. बरोबर. पदचं पाय झालेला आहे. बरोबर. श्वसूरचा सासू, किंवा श्वसूरचा सासरा, अशा पद्धतीने तद्भव शब्द आहेत. हे लक्षात राहू द्या. द्वीपकल्प, आता हे लक्षात ठेवायचे बघा. द्वीप आणि द्वीपकल्प असे दोन शब्द आहेत. काळजीपूर्वक लक्षात ठेवा. द्वीप हा वेगळा शब्द आहे आणि द्वीपकल्प हा वेगळा शब्द आहे. जसं की आपण लक्षद्वीप म्हणतो, आपल्याकडे लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश आपण सर्वांना माहित असेल. लक्षद्वीप शब्दशः अर्थ जर बोलायचा झाला, लक्ष म्हणजे लाख, द्वीप म्हणजे बेट. म्हणजे शब्दशः लाख बेट नाहीयेत, परंतु खूप सारी बेट तिथं असल्यामुळे, खूप साऱ्या बेटांचा समूह असल्यामुळे त्याला आपण लक्षद्वीप म्हटलेलं आहे. या ठिकाणी प्रामुख्याने द्वीप म्हणजे बेट. बेट म्हणजे काय, बेट म्हणजे काय, सर्व बाजूनी पाणी वेढलेला आहे असा प्रदेश, असा प्रदेश किंवा असा जमिनीचा भाग की ज्याच्या सर्व बाजूनी, चारही बाजूनी किंवा सर्व बाजूनी पाणी आहे. बरोबर. सगळ्याकडून पाणी आहे. अशा प्रदेशाला बेट म्हटलं जातं. जसं की अंदमान निकोबार बेट आपण म्हणतो, तसंच लक्षद्वीप ही बेटच आहे. यातला द्वीप या शब्दाचा अर्थ बेट असा होतो, लक्षात राहू. आता द्वीपकल्प म्हणजे काय, आपण भूगोलामध्ये वाचतो भारतीय द्वीपकल्प. भारतीय द्वीपकल्प म्हणत असताना भारताचा नकाशावरती आपण पाहतो, भारताचा दक्षिणेकडचा भाग असा पाण्यात गेलेला आहे. बरोबर. म्हणजे भारताच्या उत्तरेकडे सगळी जमीन आहे. बरोबर. दक्षिणेकडे तिन्ही बाजूने पाणी, इकडे पश्चिमेकडे, पूर्वेकडे आणि खाली दक्षिणेकडे तिन्ही बाजूने काय आहे, पाणी. बरोबर. ज्यावेळेस तिन्ही बाजूंनी पाणी असलेला जो प्रदेश असतो त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं, लक्षात राहावं.
त्याला इंग्लिशमध्ये पेनिन्सुला असं म्हटलं जातं, इंडियन पेनिन्सुला असं आपण म्हणतो. इंडियन पेनिन्सुला किंवा भारतीय द्वीपकल्प असं त्याला आपण म्हणतो. द्वीपकल्प म्हणजे तिन्ही बाजूनी ज्यावेळेस पाणी असतं एखाद्या जमिनीच्या, तीन बाजूनी पाणी असतं आणि एका बाजूनी जमीन असते. म्हणजे जमिनीचा असा तुकडा किंवा असा भाग, त्याच्या एका बाजूला सगळीकडे जमीनच आहे आणि बाकीच्या तीन बाजूला काय आहे, पाणी. त्याला द्वीपकल्प म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. आता इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये काय दिलंय बघा. पर्याय क्रमांक 4 व्यवस्थित पाहूयात आपण काळजीपूर्वक. तिन्ही बाजूंनी जमीन असलेला प्रदेश, आता त्याला काय म्हणायचं, आता आपण गुजरातचा जर नकाशा पाहिला तर गुजरात मध्ये बघा, गुजरातमध्ये खंभातचा आखात पाहत होतो आपण. खंभातचा आखात किंवा इकडे कच्छचा आखात असेल, बरोबर. तर तीन बाजूने जमीन आहे आणि एका बाजूने पाणी, किंवा तीन बाजूने जमीन आहे आणि एका बाजूने पाणी. मग तिन्ही बाजूनी जमीन आणि एका बाजूने पाणी असलेला जो प्रदेश असतो त्याला आखात असं म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये आपण गल्फ म्हणतो. गल्फ, गल्फ कंट्रीज आपण हा शब्द ऐकला असेल वृत्तपत्रांमध्ये. गल्फ कंट्रीज किंवा आखाती देश हा शब्द ऐकला असेल. आखाती देश म्हणजे तुम्ही तिकडे युएई, कुवेत वगैरे मिडल ईस्ट मध्ये गेलात, गल्फ कंट्रीज आहेत. म्हणजे पर्शियाचा आखात पाहिला असेल आपण, पर्शियाचा आखात असं तिन्ही बाजूनी जमीन आहे आणि इकडे एकाच बाजूने पाणी आहे. आणि असा समुद्र आहे इकडे या बाजूने, अरबी समुद्र. तीन बाजूनी अशी जमीन आहे, मध्ये पाणी आहे सगळं. म्हणजे पाण्याचा एकच भाग आहे ना असा आउटलेट, त्याला आखात म्हटलं जातं. गल्फ म्हटलं जातं, गल्फ कंट्रीज. पुढे बघा, म्हण ओळखायला सांगितली, तुला मल्लखांबावर कसरत जमत नाही, मग त्या खांबास कशाला दोष देतो. आता मल्लखांबावरती कसरत करायची म्हणल्यावर मुळातच आपल्याला कसरत करता आली पाहिजे. तर मल्लखांबा खेळता आला पाहिजे, ते कौशल्य आपण कमवलं पाहिजे. त्या खांबाला दोष कशाला द्यायचा की बाबा खांबाच वाकडा आहे, मला नाही जमत तिच्यावरती मल्लखांब खेळायला, वगैरे वगैरे. मग एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला येत नसते त्यावेळेस आपण विनाकारण एखाद्या गोष्टीला उगाच दोष द्यायचा म्हणून देत असतो. म्हणजे दोष आपल्यात असतो किंवा ते कौशल्य आपल्यात नसतं, पण आपण दुसऱ्यालाच दोष देतो. अशा अर्थाने ही म्हण वापरली जाते. मग त्याचा अर्थाची म्हण कोणती? फक्त सी, नाचता येईना अंगण वाकडे. बरोबर ना. नाचता येत नाही ना, अंगणात अंगणात उभा आहे आणि अंगण वाकडे आहे म्हणून मला नाचता येत नाही बाबा. मी अंगणाला दोष देतो आपण विनाकारण, तुला मुळात नाचता येत नाही हे सांगणं. म्हणजे आलं का लक्षात कशा अर्थाने ही म्हण आहे. सी फक्त बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर. केवळ सी बरोबर, एबीडी चूक असणार आहे. आता एबीडी काय? नावडतीचे मीठ आळणी. आता एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत नसेल ना, एखाद्या व्यक्तीचा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल, तर त्या गोष्टीचं, त्या व्यक्तीचं आपल्याला काहीच आवडत नाही. म्हणजे किती चांगल्या गोष्टी त्या व्यक्तीत असल्या तरी ते आपल्याला आवडत नाही. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीशी तुमचं काहीतरी खटकलं बाबा, बेनसलं, तर त्या व्यक्तीच्या कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी त्या तुम्हाला आवडत नाहीत. अगदी म्हणजे एखादी स्त्री नावडतीये, तिने दिलेलं मीठ सुद्धा आळणीच असतं. आता मीठ कधी आळणी असते का? नसते, कधीच नसते. स्टील एखादा व्यक्ती काय म्हणतो की नावडतीचं मीठ सुद्धा आळणीच आहे बाबा. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल ना, त्या व्यक्तीचं काहीही चांगलं जरी असलं तरी ते आपल्याला आवडत नाही. अशा अर्थाने ही म्हणू आपल्या नावडतीची मीठ आळणी. उचलली जीभ लावली टाळ्याला, बरोबर ना. म्हणजे म्हणजे काही व्यक्ती काय करतात, कुठलाही विचार न करता बोलतात. आता जीभ कसं आहे, जीभ हा बोलण्यासाठी असते. जीभ हलकी आणि फ्लेक्झिबल आहे, लवचिक आहे. उचलली जीभ की लगेच ती टाळ्याला लावून आपण बोलू शकतो काही पण. बरोबर ना. काही व्यक्ती अशा उगाच जीभ उचलतात, टाळ्याला लावतात, बोलतात. म्हणजे कुठलाही विचार न करायचा, उचलली जीभ लावली टाळ्याला. मी बोलणं सोपं आहे. कुठलाही विचार न करता बोलणं अगदी सोपं आहे. त्याला काय काय लागतं? जीभ उचलायची, टाळ्याला लावायची फक्त. बरोबर ना. मी उचलली जीभ लावली टाळ्याला, सोपं आहे. कुठलाही विचार न करता बोलणं एकदम सोपं आहे. म्हणजे ज्यावेळेस कुठली व्यक्ती कोणताही विचार न करता बोलते त्यावेळेस उचलली जीभ लावली टाळ्याला ही म्हण वापरली जाते. दुरून डोंगर साजरे. डोंगर दुरून चांगला दिसतो, जवळ गेल्यावरती कळतं त्या डोंगरावरती किती खाचखळगे आहेत, किंवा तो डोंगर डोंगर किती अवघड आहे वगैरे, किंवा किती रफ आहे हे आपल्याला लक्षात येतं. लांबून मात्र खूप छान असं, सुंदर असा देखावा दिसतो डोंगराचा. बरोबर. जवळ गेल्यावर डोंगरावरती कळतं किती अडथळे वगैरे असतात त्या डोंगरावरती. तसंच एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत म्हणा किंवा एखाद्या वस्तूच्या बाबतीत म्हणा, लांबूनच आपल्याला त्या गोष्टी खूप चांगल्या वगैरे वाटतात, जवळ जाऊ त्यावेळेस त्यातले गुणदोष आपल्याला दिसायला सुरुवात होते. अशा अर्थाने ही म्हणून वापरली जाते. पुढे बघा, उपसर्ग.
तर उपसर्गांना स्वतःचा सूचक असा अर्थ असतो का? निश्चित असतो. उदाहरणार्थ बघा, आपण विचार हा शब्द आहे. विचार या शब्दाच्या अगोदर पाठीमागे सु हा उपसर्ग लावला. विचार आहे, परंतु कसा आहे, सु म्हणजे चांगला आहे. म्हणजे सु ह्या उपसर्गाला सूचक असा काहीतरी अर्थ प्राप्त आहे ना, चांगला ह्या अर्थाने सु हा उपसर्ग वापरलेला आहे. किंवा आपण संगम हा शब्द घेऊया. संगम या शब्दाचा विग्रह केला तर सम अधिक गम. गमन करणे. संगम, दोन नद्यांचा संगम होतो, दोन नद्या एकत्रित येतात आणि पुढे जातात. सम ह्या उपसर्गाचा अर्थ काय होतो? सोबत जाणे अशा अर्थाने. बरोबर, म्हणजे उपसर्गांना काहीतरी अर्थ असतो निश्चित. हे फिक्स बरोबर आहे. उपसर्गामुळे शब्दाचा अर्थ बदलतो का? निश्चित बदलतो. बरोबर. उदाहरणार्थ विचार. विचार हा शब्द आहे, त्याला मी कु हा उपसर्ग लागला. विचारच्या विरुद्धार्थी शब्द तयार झाला ना, कुविचार. उपसर्गामुळे शब्दांचा अर्थ बदलतो का? निश्चित बदलतो. बी बरोबर आहे. उपसर्ग हे शब्दाच्या शेवटी येतात का? नाही, शब्दाच्या अगोदर येतात. जसं की आपण पाहिलं, विचार हा शब्द आहे, विचार या शब्दाच्या अगोदर आपण उपसर्ग लावलाय सुविचार. शब्दाच्या शेवटी जे येतात ते प्रत्यय असतात, जसं की वाढपी. वाढ या शब्दाच्या नंतर ना शेवटी पी हा उपसर्ग लावलेला आहे. सॉरी, प्रत्यय लावलेला आहे. प्रत्यय शेवटी येतात, उपसर्ग मात्र अगोदर येतात. त्यामुळे सी विधान चुकीचं आहे. फक्त ए बी बरोबर नाही, सी चूक. कानडी भाषेतील शब्दांचा गट, शब्दगट ओळखा. आता आपल्याला लगेच ट्रिक आठवल्या पाहिजेत, की आपण पाहिलं होतं स्वयंपाकघरातील काही पदार्थ असतील, भांडी, वस्तू असतील. भांडे, परडी, पडवळ, आमसोल कानडी शब्द आहेत. बरोबर. आपण कांबळे नावाच्या शिंपींची गोष्ट पाहिली होती. बरोबर. हा, लवंग वगैरे पदार्थ, पेटी, बांबू. स्टोरी लगेच आठवली पाहिजे. बी सी फक्त बरोबर येणारे कानडी भाषेतील आहे. आता इथं ऑप्शन एलिमेंट पण करता आले पाहिजेत लगेच आपल्याला. कसे बघा, आता आपण काजू, हापूस आंबा. बरोबर. अल्फॉन्सो दी अल्बुकर्क नावाचा पोर्तुगीज गव्हर्नर आपण पाहिला होता. त्या अल्फॉन्सो वरून हापूस हा शब्द कसा तयार झाला हे आपण स्टोरी लेक्चरमध्ये पाहिली होती. लगेच लक्षात आलं पाहिजे की हापूस म्हणलं की पोर्तुगीज शब्द आहे. हा, हापूस आंब्याची स्टोरी आपण पाहिली होती. हापूस आंबा हा कलम कसा आला, कसं नाही, अल्फॉन्सो अल्बुकर्कने कसं ते कलम विकसित केलं वगैरे ते पाहिलं होतं आपण. पेरूच्या प वरून पोर्तुगीज शब्द आपण लक्षात ठेवलं होतं. काजू, अगेन हापूस आंबा आणि काजू कोकणात येणारे हे फळ आहेत. ते सगळे पोर्तुगीजांनी आणलेले कलम आहेत, ती सगळी लक्षात राहू द्या. काजू, हापूस, टिकाव, पेरू लगेच लक्षात आलं पाहिजे पोर्तुगीज आहे. डी एलिमिनेट होतो. आपल्याला कानडी ओळखायला सांगितलं ना, डी एलिमिनेट होतो. बरोबर. आता बघा, मजुरी, ई प्रत्यय, नेकी, ई प्रत्यय. ई हा प्रत्यय आपण फारसी प्रत्यय पाहिले होते. मग मजुरी, नेकी फारसी शब्द आले, गुलाब फारसी, कदर फारसी. बरोबर ना. त्यामुळे ए एलिमिनेट होतो. पर्याय क्रमांक 3, बी आणि सी बरोबर. आमसोल, पडवळ, परडी, भांडे हे कानडी शब्द आहेत. शिंपी, पेटी, बांबू, लवंग कानडी शब्द आहेत. तत्सम शब्दांचा गट ओळखायला सांगितलेला आहे. तर धर्म आणि कर्म हे तत्सम आहेत. संस्कृत मधून जशाच तसे मराठीत आलेत म्हणून ते कसे झाले? तत्सम झाले. परंतु पाय, पाय पद वरून आलेला आहे. घास, ग्रास वरून आलेला आहे, म्हणजे हे तद्भव झाले. बरोबर. त्यामुळे हा ऑप्शन एलिमिनेट होतो. कर्ण आणि पृथ्वी हे तत्सम आहेत निश्चित. संस्कृत मधून जशाच तसे मराठीत आले. परंतु गाव हा ग्राम वरून आलेला आहे. ओठ हा ओष्ठ वरून आलेला आहे. बरं, म्हणजे हे कसे झाले? तद्भव झाले. त्यामुळे हा पर्याय एलिमिनेट होतो. कारण आपल्याला सर्वच्या सर्व तत्सम पाहिजे. हम्म. सत्कार, समर्थन, भगवान, मस्तक, पुष्प, कर, भूगोल, नदी हे सगळे तत्सम शब्द आहेत. एसी बरोबर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चंद्र. चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला ओळखायला सांगितले. आपण बघा, इंदुलेखा मागच्या लेक्चर्स मध्ये पाहिलं होतं. इंदुलेखा हा शब्द पाहिला होता. त्यातला आपण म्हटलं होतं की इंदू म्हणजे चंद्र आणि लेखा म्हणजे किरण. चंद्राची किरण म्हणजे इंदुलेखा असं आपण पाहिलं होतं. मग इंदू हा चंद्राला समानार्थी शब्द आहे का? आहे, निश्चित आहे. बरोबर. रजनीनाथ आपण पाहिलं होतं. रजनी म्हणजे रात्र आणि रजनीनाथ म्हणजे कोण? चंद्र. रात्रीच्या आकाशामध्ये चंद्र हा प्रकाशित असतो, म्हणजे रात्रीचा नाथ किंवा प्रमुख एक प्रकारे चंद्र असतो. बरोबर. म्हणून रजनीनाथ म्हणजे चंद्र. रजनी म्हणजे रात्र आणि रजनीनाथ म्हणजे चंद्र. बी पण बरोबर आहे. सुधाकर आपण पाहिलं होतं. सुधा म्हणजे अमृत किंवा पियुष असं पण त्याला म्हटलं जातं. आणि सुधा कर म्हटलं तर चंद्र. कारण चंद्र, अमृताचा साठा चंद्रावरती असं आपण लक्षात ठेवलं होतं. सुधा म्हणजे अमृत आणि सुधाकर म्हणजे चंद्र. सी पण बरोबर येणार आहे. हिमांशू आपण पाहिलं होतं लेक्चर मध्ये. चंडांशू, चंडांशू म्हटलं की सूर्य आणि हिमांशू म्हटलं तर चंद्र हे आपण लक्षात ठेवला सांगितलं होतं. आता बघा, चंडांशूचा विग्रह चंड अधिक अंशू असा विग्रह होतो.
आणि हिमांशूचा विग्रह हिम अधिक अंशू असा होतो. त्यातील आपण अंशू शब्दाचा अर्थ पाहिला होता. अंशू म्हणजे काय? हिम अधिक अंशू, हिमांशू म्हणजे चंद्र, लक्षात ठेवायला सांगितलं होतं. चंड अधिक अंशू, चंडांशू म्हणजे सूर्य, आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. चंडांशू म्हणजे सूर्य, हिमांशू म्हणजे चंद्र, लक्षात राहलं. मनी व त्यांच्या अर्थ दाम करी काम. पैशाने सर्वच काम साध्य होतं ना. दाम म्हणजे पैसे. दाम, पैशामुळेच कामं होतात. सोपी म्हणे, पळसाला पाणी तीनच. पळसाला कुठेही गेले तरी तीनच पानं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव कसा असतो, सारखाच असतो, किंवा सर्वत्र सारखी परिस्थिती असते, अशा अर्थाने सुद्धा ही म्हण वापरली जाते. कुल्ला काकडीला राजी. आता बघा, काकडीचा वेल असतो, उंच मांडवावरती तो टांगलेला आहे वेल. मग वरती मांडवावरती अशा काकड्या आल्या असतील, कोल्ह्याला वरती उडी मारून घेता येणार आहे का? नाही, कारण कोल्ह्याला तेवढी उंच उडी मारताच येत नाही. सॉरी सॉरी, बघा, काकडीचा वेल नाही, द्राक्षांचा वेल. बरोबर. आता द्राक्षांचा वेल असा वरती टांगला असतो, बरोबर, वरती द्राक्षांचा वेल. कोल्ह्याला वरती उडी मारून द्राक्ष खाता येत नाही. कोल्हा काय म्हणतो? काकडीचा वेल खाली असा जमिनीवर असतो. कोल्हा काय म्हणतो? मी आपल्या काकडीच घेतो बाबा, मला काय द्राक्ष नको, ती द्राक्ष आंबट आहेत. बरोबर ना? कारण कोल्हा कसा एक क्षुद्र आहे. क्षुद्र आहे, त्याला उंच उडी मारता येत नाही. तो आपला सटरपटर खालीच उडी मारणार आहे. तो काकडीवरती समाधानी राहणार आहे. क्षुद्र माणसं असतात ती क्षुद्र वस्तूंनाच वाळतात. तिथे दुसरा एखादा प्राणी काय म्हणेल, नाही बाबा, मी उंचावरची गोड द्राक्ष घेतो. कोल्ह्याला ती द्राक्ष काढता येत नाही, मग कोल्हा म्हणतो ती द्राक्ष आंबट आहेत बाबा, उगाच काहीतरी कारण देतो. हा, क्षुद्र माणसं एक क्षुद्र वस्तूंनाच बाळतात, या अर्थाने कोल्हा काकडीला राजी ही म्हणून वापरली जाते. खाई त्याला खवखवे. वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात टाचत असते. डाचणे हा शब्द इथं खवखवेवरून लक्षात येतो लगेच. एखादा पदार्थ आहे, तो खाल्ल्यानंतर न घशात खवखव होते. बरोबर. मग तुम्ही म्हणता यार उगाच खाल्ला हा पदार्थ वगैरे. हम्म? तसंच एखाद्याने वाईट कृत्य केलं तर उगाच त्याच्या मनात डाचत असतं, सल मनात असते की यार उगाच हे कृत्य केलं, अशा अर्थाने. काही त्याला खवखवे म्हणजे वाईट कृत्य करण्याच्या मनात डाचत असते. आले लक्षात? चालेल, थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच.